मी महेंद्र तुकाराम शिंदे, तालुका करमाळा, गाव राजुरी, जिल्हा सोलापूर इथून आलोय. आम्हाला हे मशीन केळी आणि ऊस बांधण्यासाठी पाहिलं होतं, आम्ही त्यासाठी आलोय आम्ही. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शुभम जाधव ॲग्रिंद्र ॲग्रो मशिनरी मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आज बॅक रोटर पाहण्यासाठी आपले शेतकरी बांधव आले आहेत. लाईव्ह डेमो चालू आहे. आपला बॅक रोटर आहे तो कशा प्रकारे चालतोय याचं लाईव्ह प्रात्यक्षिक तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता. शेतकऱ्यांचं काय मनोगत आहे, बॅक रोटर आपल्या फायद्याचा कशा प्रकारे आहे, आले ऊस हळद याला जो भर घालण्यासाठी कशा प्रकारे काम करतोय याचं लाईव्ह प्रात्यक्षिक तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण लाईव्ह डेमो सुद्धा घेऊया, शेतकऱ्यांचं काय मनोगत आहे ते सुद्धा जाणून घेऊया. व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारच्या व्हिडिओ मी तुमच्यासाठी वेळोवेळी घेऊन येत असतो. मशीन चांगलं वाटतंय, एकदा एक नंबर. केळीचं आमचं 6-7 एकर केळी राहते. 7 एकर केळी राहते. त्यामध्ये आता ते भर लावायचं म्हणलं की त्या मशीनला पैसे ते काय 3000 रुपये एकर घेते. त्यामध्ये आपलंच मशीन असलं की आपलं मशीन पाहिजे तेव्हा चालू होते. मशीन टायमिंग वर येत नाही. बरोबर आहे. आणि आता रोजगार पण मिळत नाही. कामगार तर आमच्या इकडे भेटतच नाही. फिक्स ही काय नाही. हातात काय सुटलं काय वाटलं तरी जागा उभं राहते. तर शेतकरी मित्रांनो, आज आपले शेतकरी बांधव आले आहेत, जाणून घेऊया त्यांचं मत काय आपल्या बॅक रोटर बद्दल. तर सर्वात प्रथम तुमचं मला नाव सांगा, तुम्ही कुठून आला ते सांगा, मशीन कसं वाटलं ते आपल्या शेतकरी बांधवांना सांगा. मी महेंद्र तुकाराम शिंदे, तालुका करमाळा, गाव राजुरी, जिल्हा सोलापूर इथून आलोय. आम्हाला हे मशीन केळी आणि ऊस बांधण्यासाठी पाहिलं होतं, आम्ही त्यासाठी आलोय आम्ही. युट्यूबला व्हिडिओ बघितला. युट्यूबला व्हिडिओ बघितले ते. बरोबर आहे. त्यामध्ये आता हे भर लावणी बांधणी म्हणजे भर लावणी ना, आपल्याकडे भर लावणी म्हणतात, बांधणी. त्यामध्ये आता हे जो रोटर आहे तो आपल्या केळाच्या पिकामध्ये चालू शकतो. चालू शकतो. बरोबर. आता मशीन चालवून तुम्ही बघितलं, तुम्हाला कसं वाटलं मशीन? मशीन चांगलं वाटतंय, एकदा एक नंबर. ते सेफ्टीची अटॅचमेंट आहे आपली की तो लिव्हर सुटला की मशीन थांबते, ते कसं वाटलं? ते पण एक नंबर आहे. ते मशीन थांबते का? म्हणजे थांबते ना. तुम्ही लाईव्ह बघितलं की ते कशा प्रकारे थांबते ते काय बाकीचे ज्या काही कंपन्यांच्या मशिनरी आहेत ते अंगावर येतात, रिस्क आहे म्हणजे थोडी. तर ह्याला काय रिस्क वगैरे काय आहे का? कसं काय नाही, रिस्क ही काय नाही. म्हणजे हातात काय सुटलं काय वाटलं तरी जागा उभं राहते मशीन. तर शेतकरी मित्रांनो, ॲग्रिनरच्या प्रत्येक मशीनला ही आपण जे अटॅचमेंट आहे, जो सेफ्टी क्लच म्हणतो आपण त्याला, तो या मशीनला सुद्धा दिलेला आहे. बघू शकता, हा जो रेड लिव्हर आहे तो रेड लिव्हर आपण सोडला की मशीन जागेवर थांबतं. आपल्या पॉवर विडरला सुद्धा तीच अटॅचमेंट आहे की ज्यावेळी तो लिव्हर सुटल्यानंतर मशीन आपलं जागा सोडत नाही, जागेवर थांबतंय. तर आपल्या प्रत्येक मशीनला आपण सेफ्टीचा विचार करून आपण ते लॉन्च केलेलं आहे. शेतकरी मित्रांनो, ॲग्रिनरचा पॉवर विडर आहे आणि आपला ॲग्रिनरचा बॅक रोटर आहे. कशा प्रकारे आपल्या शेतकरी बांधवांच्या फायद्याचा आहे तुम्ही बघू शकता. यानंतर पुन्हा एकदा आपण लाईव्ह डेमो मध्ये सुद्धा दाखवू शकतो. लाईव्ह डेमो सुद्धा बघू शकता की मशीन कशा प्रकारे चालतंय. शेतकरी बांधवांचं मत जाणून घेतलं की त्यांना कशा प्रकारे वाटलं. तर आपला आले ऊस हळद कोणत्याही आपल्या पिकाला, केळीचं त्यांचं हे आहे, तर आपलं केळीचं क्षेत्र किती आहे ते पण एकदा सांगा. केळीचं आमचं 6-7 एकर केळी राहते. 7 एकर केळी राहते. त्यामध्ये आता ते भर लावायचं म्हणलं की त्या मशीनला पैसे ते काय 3000 रुपये एकर घेते. त्यामध्ये आपलंच मशीन असलं की आपलं मशीन पाहिजे तेव्हा चालू होते. मशीन टायमिंग वर येत नाही. बरोबर आहे. आणि आता रोजगार पण मिळत नाही. कामगार तर आमच्या इकडे भेटतच नाही. तर मशीन थोडक्यात आपल्या फायद्याचं आहे. मशीन एक नंबर. बरोबर आहे. मशीन चालवून वगैरे चांगलं वाटलं? चांगलं एक नंबर मशीन आहे. बरोबर आहे. त्याच्या आधी बाकीच्या मशीनचा काय, तुला मला असं काय अनुभव वाटलं? ह्या मशीनीत काय वेगळं वाटलं? हे मशीन जागेवर उभं राहते, ते लिव्हर सुटला की जागेवर उभं राहते मशीन. बरोबर. ते एक नंबर वाटते. ते भारी वाटलं तुम्हाला? चालेल. बाकी मशीन चालवायला वगैरे सोपं आहे. व्हायब्रेशनचा काय त्रास झाला का? व्हायब्रेशनचा नाही काय त्रास. चालेल सर. कामा इंजिन त्या मशीनला जोडलेला आहे, व्हायब्रेशनचा कोणता त्रास नाही. हा संपूर्ण विचार करून आपण मशीन लॉन्च केलेला आहे. शेतकरी मित्रांनो, हा जो बॅक रोटर आहे तो खरेदी करण्यासाठी स्क्रीनवरचा नंबर त्यावर संपर्क करा. त्यानंतर आपल्या शेतकरी बांधवांना जसं आपण डेमो दिला तसं आपण तुम्हाला डेमो देऊ. त्या डेमो मध्ये सर्व तुमचे जे काही प्रश्न आहेत ते सुटतील. त्यानंतर मशीन कशा प्रकारे आपल्या फायद्याचं आहे ते तुम्हाला समजेल. तर हा पॉवर रोटर आणि हा जो बॅक रोटर आहे तो खरेदी करण्यासाठी आपल्याला स्क्रीनवरचा नंबर त्यावर संपर्क करा. त्यानंतर आपली जी सेल्सची काही टीम आहे ती तुम्हाला कॉल करेल. त्यानंतर तुम्ही डेमोसाठी येऊ शकता. तुम्हाला लाईव्ह डेमो देण्याची जबाबदारी आमची राहील. त्यामुळे तुम्ही या लाईव्ह डेमो घ्या आणि नंतर आपलं मशीन खरेदी करा. तर अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओ सोबत. जय जवान, जय किसान.